मित्रांनो, आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ब्रश, साबण, कपडे ते अगदी मोबाईलपर्यंत शेकडो वस्तू वापरतो. पण कधी विचार केलाय का की एका साध्या कच्च्या मालापासून या पक्क्या वस्तू कशा तयार होतात? आपल्या देशाची प्रगती या उद्योगांवर कशी अवलंबून असते? आजचा हा व्हिडिओ फक्त एक धडा नाही, तर तुमच्या आजूबाजूच्या जगाला पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या धड्यातून तुम्हाला समजेल की भविष्यात तुम्ही देखील एक यशस्वी उद्योजक कसे बनू शकता. हॅलो मित्रांनो, DMI TV मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता 8वी भूगोलातील अतिशय महत्त्वाचा धडा क्रमांक 8 उद्योग हा सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. या धड्यामध्ये आपण शिकणार आहोत उद्योगांचे स्वरूप आणि त्यांचे प्रकार. एखादा उद्योग स्थापन करण्यासाठी नेमकी कोणती ठिकाणे योग्य असतात, उद्योगांचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि त्यावरचे उपाय. जर तुम्हाला हा धडा एकदाच वाचून कायमचा लक्षात ठेवायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन पहा. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या पाठाला. थोडे आठवूया. आकृती 8.1 मध्ये 2 उद्योग प्रक्रियांची साखळी दिली आहे. त्यांचे निरीक्षण करा. प्रत्येक चित्राखालील चौकटींत क्रमांक लिहून उद्योगांतील क्रमवारीता नोंदवा. 2 उद्योगांसाठी 2 वेगवेगळ्या रंगांचे पेन वापरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न 1. या उद्योगांची नावे सांगा. उत्तर. आकृतीमध्ये दिलेल्या 2 उद्योगांची नावे साखर उद्योग आणि कापड, सूत उद्योग ही आहेत. प्रश्न 2. या उद्योगांतील कच्चा माल व पक्का माल कोणता आहे? उत्तर. साखर उद्योग, कच्चा माल ऊस, पक्का माल साखर. कापड उद्योग, कच्चा माल कापूस, पक्का माल सूत किंवा कापड. प्रश्न 3. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर कसे होते? उत्तर. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी त्यावर कारखान्यांमध्ये विविध यांत्रिक आणि रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. उदाहरणार्थ, ऊसाचा रस काढून तो उकळवून त्यापासून साखर बनवली जाते, तर कापसापासून धागे सूत तयार करून त्याचे कापड विणले जाते. प्रश्न 4. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची आवश्यकता का असते? उत्तर. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची आवश्यकता खालील कारणांसाठी असते. 1. मालाची उपयुक्तता वाढवण्यासाठी. 2. कच्च्या मालापेक्षा पक्का माल अधिक टिकाऊ असतो. 3. पक्क्या मालाची किंमत मूल्य कच्च्या मालापेक्षा जास्त असते. 4. कच्चा माल थेट वापरता येत नाही, तो वापरण्यायोग्य करण्यासाठी त्यावर प्रक्रिया करावी लागते. भौगोलिक स्पष्टीकरण. उद्योगांमध्ये उपलब्ध कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालामध्ये केले जाते. ही प्रक्रिया कारखान्यांमध्ये केली जाते. पक्का माल हा टिकाऊ, अधिक उपयुक्त व मूल्यवर्धित असतो. उद्योग किंवा कारखानदारी द्वितीयक व्यवसाय आहेत. साधन संपत्तीची उपलब्धता, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांतील प्रगती आणि इतर अनुकूल घटक यांमुळे एखाद्या प्रदेशात उद्योग वाढीस लागून औद्योगिकीकरणास चालना मिळते. उद्योगांमुळे मानवाच्या आर्थिक विकासाला गती मिळते. देशाचा आर्थिक विकास साधण्यासही मदत होते. उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक. वरील घटकांचा विचार करता खालील उद्योगांसाठीची अनुकूल स्थाने आकृतीत वेगवेगळ्या चिन्हांनी दाखवा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 1. लोहपोलाद. 2. वस्त्रनिर्मिती. 3. साखर निर्मिती. प्रत्येक उद्योगासाठी आवश्यक घटकांची यादी तयार करा. तुम्ही सुचवलेल्या ठिकाणी उद्योग स्थापन करण्यामागील तुमची भूमिका स्पष्ट करा. अशाच पद्धतीने आणखी कोणत्या उद्योगांसाठी तुम्ही स्थान निश्चिती करू शकाल? भौगोलिक स्पष्टीकरण. एखाद्या प्रदेशात होणारा उद्योगांचा विकास हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, कच्चा माल, मनुष्यबळ, पाणी पुरवठा, वाहतूक सुविधा, भांडवल, बाजारपेठ इत्यादी. वरील घटकांच्या उपलब्धतेनुसार प्रदेशात विशिष्ट उद्योग स्थापन होतात. या घटकांचे वितरण असमान असल्याने औद्योगिक विकास देखील सारख्या प्रमाणात होत नाही. काही प्रदेश उद्योगांसाठी अनुकूल ठरतात, तर काही प्रदेशांत विशिष्ट उद्योगच चालतात. घनदाट वने, पर्वतमय प्रदेश आणि वाळवंट असे प्रदेश मात्र उद्योगांसाठी प्रतिकूल ठरतात. पहा बरे जमते का? खालील घटकांचे वाचन करा व त्या प्रदेशांमध्ये कोणते उद्योग उभारले जाऊ शकतात ते सांगा. वाहतुकीच्या उत्तम सोयी, कुशल कामगार, अखंडित वीज पुरवठा. चुनखडीच्या खाणी, स्वस्त मनुष्यबळ, अखंडित वीज व पाणी, वाढणारे नागरीकरण. फळबागा, मनुष्यबळ, वाहतुकीची उत्तम सोय, मुबलक पाणी पुरवठा, अखंडित वीज व बाजारपेठ. सांगा पाहू. आकृती 8.2 चे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न 1. जमशेदपूरला कोणता उद्योग आहे? उत्तर. जमशेदपूरला लोहपोलाद उद्योग, आयर्न अँड स्टील इंडस्ट्री आहे. प्रश्न 2. या उद्योगासाठी कोणता कच्चा माल लागतो? उत्तर. या उद्योगासाठी प्रामुख्याने लोह खनिज, मॅंगनीज, चुनखडी आणि कोळसा हा कच्चा माल लागतो. प्रश्न 3. कच्चा माल कोणकोणत्या ठिकाणांहून मिळतो? उत्तर. नकाशातील सूचीनुसार कच्चा माल खालील ठिकाणांहून मिळतो. लोह खनिज गुरुमहिसानी आणि जवळील खाणींमधून. मॅंगनीज कुलायसिला येथून. कोळसा झरिया येथून. चुनखडी नकाशात दर्शवलेल्या पश्चिम भागातील चुनखडीच्या क्षेत्रांतून. प्रश्न 4.
या उद्योगात कोळशाचा उपयोग कशासाठी होत असावा? उत्तर लोह पोलाद उद्योगात कोळशाचा उपयोग प्रामुख्याने भट्टीमध्ये लोह खनिज वितळवण्यासाठी, इंधन म्हणून आणि लोहाचे पोलादात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत उष्णता निर्माण करण्यासाठी केला जातो. प्रश्न 5. आपल्या जिल्ह्यात लोह पोलाद उद्योग स्थापित करणे फायदेशीर होईल का ते सकारण सांगा. उत्तर कोणत्याही जिल्ह्यात लोह पोलाद उद्योग स्थापन करणे तेव्हाच फायदेशीर ठरते जेव्हा तिथे खालील घटक उपलब्ध असतात. 1. कच्च्या मालाची उपलब्धता. जर जिल्ह्याच्या परिसरात लोह खनिज आणि कोळशाच्या खाणी असतील तर वाहतूक खर्च कमी होऊन उद्योग फायदेशीर ठरेल. 2. पाण्याची उपलब्धता. या उद्योगाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते, जसे जमशेदपूरला सुवर्णरेखा नदीतून मिळते. 3. वाहतूक सुविधा. रेल्वे मार्ग आणि बंदरांशी उदा. कोलकाता बंदर जोडलेली दळणवळण यंत्रणा असणे आवश्यक आहे. जर तुमच्या जिल्ह्यात हे घटक विशेषतः लोह खनिज आणि कोळसा मुबलक प्रमाणात उपलब्ध नसतील तर कच्चा माल लांबून आणणे खर्चिक ठरेल आणि उद्योग फायदेशीर होणार नाही. भौगोलिक स्पष्टीकरण. वरील प्रश्नांची उत्तरे शोधताना तुमच्या लक्षात आले असेल की लोह पोलाद उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक कच्चा माल आणि ऊर्जा साधने हे प्रमुख घटक जमशेदपूर नजीकच्या प्रदेशातून उपलब्ध होतात. या उद्योगात वापरण्यात येणारा कच्चा माल अवजड असतो. तो उद्योगांपर्यंत वाहून नेणे किफायतशीर नसते. त्यामुळे कच्चा माल उपलब्ध असलेल्या प्रदेशातच हा उद्योग स्थापन करणे फायद्याचे ठरते. याच कारणामुळे जमशेदपूर येथे लोह पोलाद उद्योगाचे स्थानिकीकरण झाले आहे. उद्योगांचे त्यांच्या विस्तारानुसार आणि गुंतवणुकीनुसार प्रामुख्याने 3 भागांत वर्गीकरण केले जाते. लघु उद्योग हे अतिशय मर्यादित स्वरूपाचे असतात, ज्यामध्ये कमी भांडवल आणि कमी मजुरांच्या मदतीने वस्तूंचे उत्पादन केले जाते. उदाहरणार्थ, कुंभार काम करून मातीची भांडी बनवणे किंवा स्थानिक पातळीवर बेकरी चालवणे हे लघु उद्योगात मोडते. त्यापेक्षा थोड्या मोठ्या स्तरावर मध्यम उद्योग येतात, जिथे यंत्रसामग्री आणि कामगारांची संख्या लघु उद्योगाच्या तुलनेत जास्त असते. यामध्ये फळांपासून जॅम किंवा रस बनवण्याचे प्रक्रिया उद्योग किंवा ऊसापासून गूळ तयार करणारी गुऱ्हाळे यांचा समावेश होतो. सर्वात वरच्या स्तरावर अवजड किंवा मोठे उद्योग असतात, ज्यासाठी अवाढव्य भांडवल, विस्तीर्ण जागा आणि मोठ्या प्रमाणावर वीज व कच्च्या मालाची आवश्यकता असते. सिमेंट निर्मिती, साखरेचे मोठमोठे कारखाने आणि लोह पोलाद उद्योग ही अशा मोठ्या उद्योगांची उदाहरणे आहेत जे देशाच्या अर्थव्यवस्थेत कणा म्हणून ओळखले जातात. थोडक्यात, गुंतवणुकीचा आकडा आणि उत्पादनाची व्याप्ती जशी वाढत जाते तसा उद्योगाचा प्रकार लघुकडून अवजडकडे सरकतो. जरा डोके चालवा. आपल्या परिसरात कोणता उद्योग स्थापन करणे फायदेशीर होईल? करून पहा. तुमच्या परिसरातील कोणत्याही एका उद्योगाची माहिती पुढील प्रश्नांच्या आधारे मिळवा. उद्योगाचे नाव, मालकाचे नाव, किती कामगार काम करतात, कोणता कच्चा माल वापरतात, कोणता माल तयार केला जातो, कारखान्याच्या परिसरात प्रदूषण पातळी कमी होण्यासाठी कोणते उपाय केलेले आहेत, तुम्ही तुमच्या उद्योगाच्या माध्यमातून समाजासाठी काय करता. भौगोलिक स्पष्टीकरण. पुढील 3 चित्रे उद्योग या संकल्पनेशी निगडीत आहेत, परंतु त्यांचे कार्य व स्वरूप भिन्न आहे. या उद्योगांत कच्चा माल, मनुष्यबळ, भांडवल, जागा इत्यादी घटकांची आवश्यकता असते. या उद्योगांच्या स्वरूपावरून उद्योगधंद्यांचे वर्गीकरण करता येते. अनेक वेळा एका उद्योगातील पक्का माल दुसऱ्या उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो. उदा. साखर कारखान्यात तयार झालेली साखर गोड पदार्थ म्हणून बिस्किट, जाम व जेली कारखान्यात कच्चा माल म्हणून वापरली जाते. तसेच लोह पोलाद उद्योगात तयार होणाऱ्या लोखंडी सळ्या व पत्रे हा पक्का माल अभियांत्रिकी, लोखंडी फर्निचर इत्यादी उद्योगांत कच्चा माल म्हणून वापरला जातो. जरा डोके चालवा. दिलेल्या चित्रांतील उद्योग ओळखा. या उद्योगांसाठी अनुकूल स्थाने कोणती ते सांगा. चित्रांचं निरीक्षण केल्यास आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग दिसून येतात. पहिल्या चित्रात सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क दिसत आहे, जो माहिती तंत्रज्ञान किंवा संशोधन व विकास आर.डी. क्षेत्राशी संबंधित उद्योग आहे. अशा उद्योगांसाठी उच्चशिक्षित कुशल मनुष्यबळ, उत्तम वीज पुरवठा आणि प्रगत दळणवळण साधने उपलब्ध असलेली शहरे ही अनुकूल स्थाने असतात. दुसऱ्या चित्रात मासे प्रक्रिया उद्योग दिसत आहे, जिथे कामगार माशांची वर्गवारी करत आहेत. या उद्योगासाठी समुद्र किनारपट्टीचा भाग किंवा मासेमारीची प्रमुख केंद्रे ही सर्वात अनुकूल स्थाने असतात, कारण तिथे कच्चा माल, ताजे मासे सहज उपलब्ध होतो. तिसऱ्या चित्रात दुग्ध प्रक्रिया उद्योग किंवा शीतपेयांची बॉटलिंग लाईन दिसत आहे. अशा उद्योगांसाठी दुग्धदुभत्याची मुबलक उपलब्धता असलेले ग्रामीण भाग किंवा शहरांजवळील औद्योगिक क्षेत्रे अनुकूल असतात, जेणेकरून उत्पादित माल त्वरित बाजारपेठेपर्यंत पोहोचवता येतो. थोडक्यात सांगायचे तर कोणताही उद्योग हा कच्च्या मालाची उपलब्धता, वाहतुकीच्या सोयी आणि बाजारपेठेचे सान्निध्य यांवर आधारित योग्य ठिकाणी स्थापन केला जातो. जरा विचार करा. खाली दिलेल्या 3 चित्रांचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न 1. अ. चित्रातील उद्योगाचे नाव सांगा. उत्तर. अ. चित्रात महिला घरगुती स्तरावर पापड बनवताना आणि त्यांचे पॅकिंग करताना दिसत आहेत. या उद्योगाला पापड उद्योग किंवा घरगुती उद्योग म्हणतात. प्रश्न 2. अ आणि आ या उद्योगांत काय फरक वाटतो? उत्तर. चित्र अ हा एक कुटीर उद्योग, कॉटेज इंडस्ट्री आहे, जो प्रामुख्याने घरातल्या घरात कमी भांडवलात आणि हाताने केला जातो. चित्र आ
हा एक लघु उद्योग स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे. यात सुतारकाम, फर्निचर बनवणे चालते. यासाठी ठराविक कौशल्य, अवजारे, जागा आणि च्या तुलनेत थोडे जास्त भांडवल लागते. प्रश्न 3. ई चित्रातील उद्योगात कोणते वेगळेपण आहे? उत्तर: ई चित्रात एक मोठी सिमेंट फॅक्टरी किंवा कारखाना दिसत आहे. हा एक मोठा उद्योग हेवी लार्ज स्केल इंडस्ट्री आहे. याचे वेगळेपण असे की यात अवाढव्य जागा, मोठी यंत्रसामग्री, शेकडो कामगार आणि मोठ्या प्रमाणावर कच्चा माल व वीज वापरली जाते. प्रश्न 4. चित्रातील उद्योगाचे प्रकार ओळखा. उत्तर: चित्रांनुसार उद्योगांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. 1. चित्र अ. कुटीर उद्योग, ब. घरगुती उद्योग. 2. चित्र आ. इसट लघु उद्योग. 3. चित्र ई. रिचू मोठा उद्योग, ब. जड उद्योग. प्रश्न 5. अशा प्रकारच्या आणखी काही उद्योगांची नावे सांगा. उत्तर: कुटीर उद्योग लोणचे बनवणे, टोपल्या विणणे, अगरबत्ती बनवणे. लघु उद्योग बेकरी उत्पादन, मातीची भांडी बनवणे, शिलाई काम, रेडीमेड गारमेंट्स. मोठे उद्योग लोह पोलाद उद्योग, साखर कारखाना, कापड गिरण्या, वाहन निर्मिती उद्योग. पहा बरे जमते का? दिलेल्या उद्योगांचे वर्गीकरण आणि त्यांच्यासाठी लागणारा कच्चा माल खालीलप्रमाणे आहे. लोखंडी सळई तयार करण्यासाठी प्रामुख्याने लोहखनिज हा कच्चा माल लागतो, तर मेणबत्ती तयार करण्यासाठी पॅराफिन मेण आवश्यक असते. फर्निचर बनवण्याच्या उद्योगात लाकूड हा मुख्य घटक आहे आणि कागद तयार करण्यासाठी बांबू, लाकूड किंवा गवत यांच्या लगद्याचा वापर केला जातो. औषधी तयार करण्यासाठी विविध नैसर्गिक वनस्पती किंवा रसायनांची गरज भासते. साखर निर्मिती आणि गुळ निर्मिती या दोन्ही उद्योगांसाठी ऊस हाच पायाभूत कच्चा माल आहे. अगरबत्ती बनवण्यासाठी बांबूच्या काड्या आणि सुगंधी द्रव्यांचा वापर होतो, तर सुती वस्त्र तयार करण्यासाठी कापूस हा महत्त्वाचा घटक ठरतो. रेल्वे इंजिनसारखे मोठे यंत्र तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोखंड आणि पोलाद लागते. आणि घरगुती स्वरूपाच्या पापड तयार करण्याच्या उद्योगासाठी डाळींचे पीठ व मसाल्यांचा कच्चा माल म्हणून वापर केला जातो. कृषीवर आधारित उद्योग. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात कृषी उत्पादनात विविधता आढळते. त्यामुळे विविध प्रकारचे कृषी आधारित उद्योग उदयाला आले आहेत. या उद्योगांबरोबर कृषी क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या उत्पादनांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा विकास झाला आहे. यांमध्ये दुग्ध व्यवसाय, फळ प्रक्रिया, अन्न प्रक्रिया, गुऱ्हाळ इत्यादींचा समावेश होतो. कृषीवर आधारित उद्योग सर्वत्र स्थापन झाले आहेत. वस्त्रोद्योग, साखर उद्योग यांसारख्या कृषीवर आधारित अवजड उद्योगांचा विकास झाला आहे. औद्योगिक विकास. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात उद्योगांच्या निर्मिती आणि विकासास महत्त्वाचे स्थान असते. देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी औद्योगिकीकरणाचा विकास होणे आवश्यक आहे. यामुळे देशातील नागरिकांना रोजगार मिळतो, त्यांचे राहणीमान उंचावते, देशाचे दरडोई उत्पन्न वाढते, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते आणि देशाच्या पक्क्या मालाच्या निर्यातीत वाढ होते. त्यामुळे परकीय चलनाची गंगाजळी वाढते. अशा अनेक कारणांसाठी देशात औद्योगिकीकरणाला चालना देणे आवश्यक आहे. शासनाकडून उद्योगांना चालना देण्यासाठी आणि प्रदेशातील कार्यक्षम लोकसंख्येला रोजगार मिळण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली जाते. देशाच्या आर्थिक विकासात उद्योगांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वच देशांत औद्योगिक विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. यासाठी विशेष औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली जाते. या क्षेत्रांतील उद्योगांना वीज, पाणी, कर यांमध्ये विशेष सवलती दिल्या जातात. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ MIDC. महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यामार्फत प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली आहे. यामधून उद्योगांचे राज्यभर विकेंद्रीकरण होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर राज्यांतही अशी महामंडळे आहेत. या क्षेत्रात प्रामुख्याने एकमेकांना पूरक असलेले उद्योग वसलेले आढळतात. याशिवाय स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. अशा ठिकाणी उद्योगांना आवश्यक अशा वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. सांगा पाहू. आकृती 8.7 दशांश मधील मुद्द्यांचा अभ्यास करून त्यांचे उद्योगांच्या अनुषंगाने फायदा आणि समस्या अशा 2 गटांत वर्गीकरण करा. फायदे: रोजगार, शेतीचा विकास, वस्तूंच्या स्थिर किमती, कुशल मनुष्यबळ, राहणीमान उंचावणे, मजूर पुरवठा, बाजारपेठ, जास्त जमीन ओलिताखाली, वाहतूक सोयींचा विकास, सांस्कृतिक विकास, साक्षरता, दळणवळण, नागरीकरणाला चालना, मुबलक पाणी आणि अखंडित विद्युत पुरवठा. समस्या: वनप्रदेशांचा ऱ्हास, लोकसंख्या, प्रदूषण, जमिनीच्या वाढत्या किमती, झोपडपट्टी, स्थलांतरितांची संख्या आणि दारिद्र्य. भौगोलिक स्पष्टीकरण: औद्योगिक विकासामुळे अनेक फायदे होतात. त्याचबरोबर औद्योगिकीकरणाच्या काही समस्याही आहेत. औद्योगिकीकरणामुळे एखाद्या प्रदेशातील युवकांना रोजगार मिळतो, तसेच दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होते. कृषीप्रधान देशाच्या आर्थिक विकासासाठी शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे निर्माण होणे आवश्यक असते. अशा उद्योगांमुळे शेतीचा आणि देशाचा आर्थिक विकास होत असतो. जनतेचे राहणीमान उंचावते. माहिती तंत्रज्ञान उद्योग. थोडे आठवूया. प्रश्न 1. माहिती मिळवण्याची साधने कोणता? उत्तर:
माहिती मिळवण्यासाठी वर्तमानपत्रे, रेडिओ, दूरदर्शन, टीव्ही, इंटरनेट, पुस्तके, मासिके आणि स्मार्टफोन ही प्रमुख साधने आहेत. प्रश्न 2. जलद गतीने माहिती कोणत्या माध्यमातून मिळते? उत्तर: जलद गतीने माहिती प्रामुख्याने इंटरनेट आणि समाज माध्यमे, सोशल मीडिया जसे की न्यूज पोर्टल्स, मोबाईल ॲप्स आणि सॅटेलाइट चॅनलच्या माध्यमातून मिळते. प्रश्न 3. व्हॉट्सॲप, फेसबुक, गुगल मॅप इत्यादी कशाच्या आधारे चालतात? उत्तर: व्हॉट्सॲप, फेसबुक आणि गुगल मॅप ही सर्व साधने इंटरनेट, कृत्रिम उपग्रह, सॅटेलाइट आणि माहिती तंत्रज्ञान IT प्रणालीच्या आधारे चालतात. भौगोलिक स्पष्टीकरण. माहिती तंत्रज्ञान ही आजच्या युगातील एक महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी शाखा आहे. या शाखेतील कामकाज संगणकाद्वारे चालते. या उद्योगांमध्ये भारताने चांगली प्रगती साधली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या उद्योगांत कार्यरत असलेले कुशल मनुष्यबळ होय. या उद्योगांत तांत्रिक माहिती शोधणे, मिळवणे, विश्लेषण करणे व संग्रहित करणे, आलेखांच्या स्वरूपात मांडणे, मागणीनुसार ती पुरवणे इत्यादी कामे केली जातात. ही सर्व माहिती इंटरनेटच्या आधारे संगणक, मोबाईल इत्यादी साधनांद्वारे हाताळली जाते. या सर्वांसाठी विशिष्ट संगणक प्रणाली निर्माण करणे हा सुद्धा या उद्योगाचा एक प्रमुख भाग आहे. आज संगणक व तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. नानाविध प्रकारची माहिती संगणकात संग्रहित केली जाते व तिचा जगभर वापर केला जातो. उद्योगांचे सामाजिक दायित्व. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. उद्योजक व्यक्ती अथवा उद्योग समूहाने समाजहित तसेच पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती उद्योगांचे सामाजिक दायित्व म्हणून समजली जाते. समाजाप्रती जबाबदारी अथवा सामाजिक बांधिलकीतून समाजातील गरजू व्यक्ती अथवा संस्थांना मदत करून समाज हितोपयोगी कार्य करणे आवश्यक असते. या हेतूने 5 कोटींपेक्षा अधिक नफा कमावणाऱ्या उद्योजकांनी अथवा उद्योग समूहाने प्राधान्याने आपल्या नफ्यातील कमीत कमी 2% रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करावी. याबाबत शासन आग्रही आहे. यासाठी खालील मदतीची त्यांच्याकडून अपेक्षा असते. शैक्षणिक सोयी सुविधा पुरवणे, आरोग्य विषयक सुविधा पुरवणे, गाव अथवा विभागाचा विकास करणे, निराधार व्यक्तींसाठी चालवलेली केंद्रे, पर्यावरणीय विकास केंद्रे इत्यादींना मदत करणे. उद्योगांचे सामाजिक दायित्व. या अंतर्गत कार्यासाठी केलेल्या खर्चावर उद्योग समूहांना सरकारकडून कर सवलत मिळते. जरा विचार करा. मानव संसाधन व उद्योग यांची सांगड घाला. उत्तर: मानव संसाधन, ह्युमन रिसोर्सेस आणि उद्योग, इंडस्ट्री हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कोणत्याही उद्योगाची प्रगती ही केवळ यंत्रसामग्रीवर अवलंबून नसून ती तिथे काम करणाऱ्या माणसांच्या कौशल्यावर अवलंबून असते. यांची सांगड खालील मुद्द्यांच्या आधारे घालता येईल. कुशल कामगार पुरवठा. उद्योगांना ज्या प्रकारच्या कामासाठी मनुष्यबळाची गरज असते तसे प्रशिक्षण देऊन मानव संसाधनांचा विकास केला जातो. उदाहरणार्थ IT उद्योगासाठी इंजिनियर्स आणि कोडिंग जाणणाऱ्या तरुणांची गरज असते. उत्पादकता वाढवणे. जेव्हा उद्योगात योग्य व्यक्तीला त्याच्या आवडीचे आणि कौशल्याचे काम मिळते तेव्हा उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी वाढते. कुशल मानव संसाधन कमी वेळात आणि कमी खर्चात दर्जेदार उत्पादन देऊ शकते. आर्थिक विकास. उद्योगांमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात, ज्यामुळे लोकांचे राहणीमान सुधारते. दुसरीकडे प्रगल्भ मानव संसाधनामुळे नवनवीन उद्योग आणि स्टार्टअप सुरू होऊन देशाची अर्थव्यवस्था बळकट होते. संशोधन आणि नाविन्य, इनोव्हेशन. केवळ यंत्रे नवीन शोध लावू शकत नाहीत. मानवी बुद्धिमत्ताच उद्योगांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणि कार्यपद्धती विकसित करते, ज्यामुळे तो उद्योग स्पर्धेत टिकून राहतो. थोडक्यात सांगायचे तर मानव संसाधन हे इंजिन आहे आणि उद्योग ही गाडी आहे. या दोघांच्या समन्वयाशिवाय प्रगतीचा प्रवास अशक्य आहे. माहित आहे का तुम्हाला? औद्योगिकीकरण व पर्यावरण. उद्योगांत कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल तयार केला जातो. अशा निर्मिती व प्रक्रिया उद्योगांतून मालाची निर्मिती होत असताना काही अपायकारक अवशिष्ट पदार्थ व प्रदूषके बाहेर पडतात. त्यामुळे हवा, पाणी, ध्वनी व जमीन यांचे प्रदूषण होते. अशा प्रदूषणाला औद्योगिक प्रदूषण म्हणतात. औद्योगिक प्रदूषकांमुळे निर्माण झालेल्या पर्यावरण व प्रदूषण विषयक समस्यांबाबत आज जागतिक पातळीवर गांभीर्याने विचार केला जात आहे. उद्योगाचे स्थान निश्चित करताना स्थानिकीकरणाच्या परंपरागत घटकांबरोबरच पारिस्थितिकीय घटकांचाही विचार केला जात आहे. कारखान्यांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी व्यवस्थापनाने अपायकारक अवशिष्ट व प्रदूषकांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे. इंधनाची बचत करणाऱ्या वाहनांची व यंत्रसामुग्रीची निर्मिती केली पाहिजे. प्रदूषण नियंत्रण. नैसर्गिक संसाधनांचे संधारण, पर्यावरण व्यवस्थापन योजना इत्यादी घटक विचारात घेणे आवश्यक आहे. भारतात औद्योगिक प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर काही कायदे व नियम केले आहेत. उदाहरण: जल व वायू प्रदूषण नियंत्रण कायदा, पर्यावरण संरक्षण व संधारण कायदा. भारत शासनाचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषण विषयक कामकाज पाहते. या संदर्भातील कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्याच्या व्यवस्थापनास जबाबदार व शिक्षेस पात्र ठरवले जाते. पहा बरे जमते का? भारतातील काही महत्त्वपूर्ण सार्वजनिक उद्योग समूह स्थापन झालेले आहेत. त्यांची संक्षिप्त नावे दिली आहेत. खालील शब्दांची पूर्ण नावे शोधा व वहीत लिहा. BHE, BL, HAL, ONGC, NTPC, NTC, SAIL, GAIL. उदाहरणार्थ
BHE भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. सार्वजनिक उद्योगांची पूर्ण नावे. BEL भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड BEL, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड HAL, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ONGC, ऑयल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. NTC नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन. SAIL स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड GAIL, गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. यातील बहुतेक उद्योग हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांना महारत्न किंवा नवरत्न कंपन्यांचा दर्जा मिळालेला आहे. तुमच्या वहीत ही माहिती नक्की लिहून ठेवा. पहा बरे जमते का? मुख्य माहिती तंत्रज्ञान केंद्रे ही आयटी हब म्हणून ओळखली जातात. भारतात अशी केंद्रे कोणत्या शहरांमध्ये विकसित झालेली आहेत ते इंटरनेटच्या सहाय्याने शोधा व भारताच्या नकाशा आराखड्यात ही केंद्रे सूचीसह दर्शवा. भारताची प्रमुख माहिती तंत्रज्ञान केंद्रे IT हब्स इन इंडिया. भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची व्याप्ती मोठी असून खालील शहरे प्रमुख IT हब म्हणून ओळखली जातात. बेंगळुरू कर्नाटक. या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया म्हणतात. पुणे महाराष्ट्र. महाराष्ट्रातील हे एक महत्त्वाचे IT आणि शैक्षणिक केंद्र आहे. उदा. हिंजवडी IT पार्क. हैदराबाद तेलंगणा. या शहराला सायबराबाद असेही संबोधले जाते. चेन्नई तमिळनाडू. दक्षिण भारतातील एक मोठे सॉफ्टवेअर निर्यात केंद्र. गुरुग्राम हरियाणा आणि नोएडा उत्तर प्रदेश. दिल्ली NCR परिसरातील प्रमुख IT हब. मुंबई महाराष्ट्र. CBZ आणि नवी मुंबई भागात अनेक IT कंपन्या आहेत. कोलकाता पश्चिम बंगाल. सॉल्ट लेक आणि राजारहाट ही महत्त्वाची केंद्रे आहेत. जरा डोके चालवा. प्रश्न 1. कोणत्या प्रकारचे उद्योग ग्रामीण भागातील लोकांचे लोंढे शहरी भागाकडे येण्यापासून रोखू शकतात? उत्तर. ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी खालील प्रकारचे उद्योग अत्यंत प्रभावी ठरू शकतात. कृषी आधारित उद्योग. फळ प्रक्रिया. उदा. ज्यूस, जॅम, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, कडधान्य व डाळ मिल आणि पिठाच्या गिरण्या. हस्तकला आणि कुटीर उद्योग. विणकाम, बांबूकाम, मातीची भांडी बनवणे आणि पारंपरिक कलाकुसरीच्या वस्तूंचे उत्पादन. लघु आणि मध्यम उद्योग. MSME कापड उद्योग, सुटे भाग तयार करणे किंवा स्थानिक कच्च्या मालावर आधारित लहान कारखाने. सेवा क्षेत्रातील उद्योग. IT पार्क्स, ग्रामीण भागात BPO, पर्यटन आणि ग्रामीण आरोग्य सेवा केंद्र. खनिज आधारित उद्योग. ज्या भागात नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध आहे तिथे खाणकाम किंवा त्या संबंधित प्रक्रिया उद्योग. प्रश्न 2. हे उद्योग कोठे स्थापित होणे आवश्यक आहेत? उत्तर. हे उद्योग खालील ठिकाणी स्थापित होणे आवश्यक आहे जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला होईल. ग्रामीण भाग आणि निमशहरी पट्टा. जिथे कच्चा माल सहज उपलब्ध आहे अशा थेट ग्रामीण भागात किंवा गावांच्या जवळ. तालुक्याची ठिकाणे. मोठ्या गावांना आणि खेड्यांना जोडणाऱ्या तालुक्याच्या ठिकाणी हे उद्योग असल्यास वाहतुकीची सोय होते. संसाधनांच्या उगमस्थानी. जिथे शेतीमाल किंवा नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात मिळते त्याच परिसरात हे उद्योग असावेत. उदा. ऊस क्षेत्रात साखर कारखाने. ग्रामीण औद्योगिक वसाहती. इंडस्ट्रियल झोन्स. सरकारने खास ग्रामीण भागासाठी विकसित केलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये SEZ. यामुळे ग्रामीण तरुणांना त्यांच्या राहत्या ठिकाणीच हक्काचा रोजगार मिळेल आणि त्यांना शहराकडे धाव घेण्याची गरज पडणार नाही. जरा विचार करा. तुम्ही जर उद्योजक झालात तर खालीलपैकी कोणकोणत्या गोष्टी कराल? फक्त नफा मिळवाल. एका उद्योगातून दुसरा किंवा पूरक उद्योग काढाल. कर वगळता मिळालेल्या नफ्यातून काही रक्कम समाजासाठी खर्च कराल. नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी प्रयत्न कराल. माझे मत. एक आदर्श उद्योजक म्हणून माझी पावले. जर मी उद्योजक झालो तर मी केवळ नफ्याचा विचार न करता एक शाश्वत आणि जबाबदार उद्योग उभा करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या प्राधान्यक्रमानुसार मी खालील गोष्टी करेन. पूरक उद्योगांची निर्मिती. व्यवसायाचा विस्तार करणे गरजेचे असते. एका उद्योगातून दुसरा पूरक उद्योग सुरू केल्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात आणि व्यवसायाला स्थैर्य मिळते. सामाजिक जबाबदारी. CSR उद्योगाचा नफा हा समाजाकडूनच येतो त्यामुळे त्यातील काही वाटा समाजाच्या कल्याणासाठी शिक्षण, आरोग्य किंवा पर्यावरण खर्च करणे मी माझे कर्तव्य समजेन. नवीन उद्योजक घडवणे. स्वयंरोजगार ही काळाची गरज आहे. मी मिळवलेले अनुभव आणि कौशल्ये वापरून नवीन पिढीतील तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देईन. नफा आणि मूल्ये. व्यवसाय टिकवण्यासाठी नफा आवश्यक आहेच पण तो मिळवताना नीतिमत्ता आणि ग्राहकांचा विश्वास यांना मी सर्वोच्च स्थान देईन. फक्त पैसा कमावणे हा उद्देश न ठेवता समाजाच्या प्रगतीत भर घालणारा एक उद्योजक होणे मला जास्त आवडेल. तुम्हाला काय वाटते? आजच्या काळात एका यशस्वी उद्योजकासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? नफा की सामाजिक बांधिलकी? जलसाक्षरता वजा काळाची गरज. पाणी हा मानवी जीवनातील मूलभूत घटक आहे. वाढती लोकसंख्या, बदलते निसर्ग चक्र, पावसाची अनियमितता इत्यादींमुळे गेल्या काही वर्षांत अनेक देशांमध्ये पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. भारतात देखील आगामी भविष्यकाळात तीव्र पाणीटंचाईची समस्या जाणवणार आहे. हे भारतातील जलउद्योगांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. भारत हा नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता असलेला देश आहे. भारतातील नद्यांना पावसापासून पाणी मिळते. उपलब्ध झालेले पाणी अडवून
त्याचा काटेकोरपणे वापर करणे आवश्यक आहे. छोटे छोटे बंधारे, कालवे, शेततळी बांधणे, जल पुनर्भरण करणे, पाण्याचा पुनर्वापर, जलप्रदूषण कमी करणे, उद्योगांतील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे इत्यादी उपायांतून आपणास योग्य जलव्यवस्थापन करता येते. आपण आपल्या वैयक्तिक गरजेसाठी पाण्याचा वापर करताना पाणी वाया जाणार नाही व कमीत कमी वापर होईल असा नियम करून घेतला तरीही पाणीटंचाईच्या समस्येवर मात करता येऊ शकेल. जलव्यवस्थापनासाठी समाजात प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे. पहा बरे जमते का? 1. सोबत दिलेले चिन्ह कशाशी संबंधित आहे? उत्तर: सोबत दिलेले चिन्ह मेक इन इंडिया या उपक्रमाशी संबंधित आहे. या चिन्हात दिसणारा सिंह हा विविध चक्रांनी गियर्स बनलेला आहे, जो औद्योगिक प्रगती आणि उत्पादनाचे प्रतीक आहे. 2. या उपक्रमाचा कोणता फायदा होईल? उत्तर: या उपक्रमाचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत. भारताला जागतिक स्तरावर उत्पादनाचे मॅन्युफॅक्चरिंग हब प्रमुख केंद्र बनवणे, नवनवीन तंत्रज्ञान आणि परकीय गुंतवणुकीला FDI प्रोत्साहन देणे, देशांतर्गत उत्पादनात वाढ होऊन आयातीवरील अवलंबित्व कमी होणे. 3. या उपक्रमाचा व रोजगाराचा सहसंबंध कोणता? उत्तर: मेक इन इंडिया आणि रोजगार यांचा थेट संबंध आहे. जेव्हा देशात नवीन कारखाने आणि उद्योग सुरू होतात तेव्हा मोठ्या प्रमाणावर कुशल आणि अकुशल कामगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. 4. भारतातील नवरत्न उद्योग कोणते? उत्तर: भारतातील काही प्रमुख नवरत्न दर्जा प्राप्त सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या CPSES खालीलप्रमाणे आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BL, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL, राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड RINL, नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी NALCO, NMDC लिमिटेड NMDC. टीप उद्योगांच्या कामगिरीनुसार ही यादी सरकारकडून अपडेट केली जाते. 5. त्यांना नवरत्न दर्जा कशामुळे प्राप्त झाला असावा? उत्तर: कोणत्याही कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त होण्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागतात. ती कंपनी आधी मिनिरत्न श्रेणीत असावी, गेल्या काही वर्षांत सातत्याने नफा मिळवून देणारी असावी, तिची निव्वळ मालमत्ता आणि निव्वळ नफा चांगला असावा, जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्याची क्षमता आणि उत्कृष्ट व्यवस्थापन यांमुळे त्यांना हा स्वायत्त दर्जा दिला जातो. तर मित्रांनो, आज आपण धडा 8वा उद्योग अतिशय सविस्तरपणे वाचून पूर्ण केला आहे. मला खात्री आहे की उद्योगांचे प्रकार आणि त्यांचे महत्त्व तुम्हाला नक्कीच समजले असेल. पण भूगोलाचा अभ्यास करताना नकाशा वाचणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच तो नकाशा नेमका कसा तयार केला जातो हे समजून घेणेही गरजेचे आहे. म्हणूनच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण धडा 9वा नकाशा प्रमाण मॅप स्केल हा अत्यंत महत्त्वाचा धडा अभ्यासणार आहोत. नकाशावरील अंतर आणि जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर यांचा संबंध कसा लावायचा हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. त्यामुळे पुढचा व्हिडिओ मिस करू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या DMITV एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नकाशा प्रमाण या नवीन धड्यासह. धन्यवाद.